सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. कोण सत्रजित्ता, तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे काय मागणे आहे ते माझ्या समोर कथन करावे. कोण सूर्यदेवा, तुमच्याकडे असणारा संबंध म्हणी मला बहाल करावा हीच माझी इच्छा आहे. कोण सत्रजित्ता, हा समंतक म्हणी मी तुला बहाल करत आहे, परंतु या समंतक म्हणीचे तू शेवटपर्यंत रक्षण कर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सूर्यदेवांची घोर तपस्या करून हा संबंध म्हणी प्राप्त केला. असा नगरामध्ये जातो येतोच मी. प्रणाम भ्राता. सर्व सुखरूप तर आहे ना? भ्राताश्री, सर्व कसं सुखरूप आहे, तरी आनंदी आहे. पण प्रसेन पण काय? भ्राताश्री, आपण रागवणार तर नाही ना? प्रसेन, तू तर माझा भाऊ आहे, तुझ्यावर कसे राहणार? निर्धास्त मनाने बोल. भ्राताश्री, आपल्या गाडीला मणी घालण्याची मला फार इच्छा झाली आहे. प्रसेन, या मनाचा मोह सोडून दे. या मनासाठी मला मनाच्या कृती वाद झाला. या तुझी काय कथा? भ्राताश्री, माझे गुरुपती रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. प्रसेन, तू तर माझा भाऊ आहे, तुझे मनोदय कसे दुखावणार? आधी संबंध म्हणी. भ्राताश्री, आपण निश्चिंत राहा. प्रसेन, एवढे अल्पाने भरून जाऊ नको, येतोच मी. माझ्या इतका भाग्यवान मी असाच नगरामध्ये जातो. सावधा शिकार करतो, बंधुराजाला परत करतो. त्याआधी ते माझ्या हिशोब एका वृक्षाला बांधून येतो. शिकार मात्र मिळणार नाही. पुढे पुढे जाऊया, शिकार नक्कीच मिळणार.
माझे प्राण घेतले चालेल पण मी या मायाचे रक्षण करणार. अरे व्याघ्रा, आला बरं का, निघून जा बघ. नाही म्हणतोस काय तर स्वीकार त्याचे आव्हान.
अगं हे कन्या आपण मला का बरं हाक मारली? कोण कन्या? तुझ्यासाठी मी एक वस्तू आणली. पिताश्री, ती वस्तू कोणती? अगं कन्या, हा समांतर मणी तुझ्या गळ्यात किती शोभावंत दिसेल. या समांतर मण्याचं तू शेवटपर्यंत रक्षण कर. ठीक आहे पिताश्री, या समांतर मण्याचे तू शेवटपर्यंत रक्षण कर. ठीक आहे, तू अंगामध्ये जाऊन विश्रांती करावी. ठीक आहे, येतेच मी. मी तर माझ्या कन्येची इच्छा पूर्ण केली. असा जंगलात जातो आणि प्रेम पट्टा मारून येतो. नगरामध्ये गेला, त्याचा अद्याप पत्ता नाही. काय झाले शेले परमेश्वरच ठाऊक. नारायण नारायण हा तर नारद मुनींचा आवाज आहे. सॉरी, इकडेच असेल. सावळी सुंदर गोजरवाणी रघुमाई विठुरायाची राणी. सावळे सुंदर गोजरवाणी रघुमाई विठुरायाची राणी. आषाढी मेघांची सावली हो वेशीला देवा विठुरायाची. आषाढी मेघांची सावली हो वेशीला देवा विठुरायाची. भाग्यवंत गजपती सत्रजिता या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. प्रणाम नारद मुनी, यावे यावे. नारायण नारायण. कोण राजन आज कोणत्या चिंतेत बघणार? नारद मुनी प्रश्न संबंध मनी घेऊन नगरामध्ये गेलाय. याच विचाराने मन त्याचे गिरण झाले आहे. नारायण नारायण. कोण? सत्रजित राजा. मी नगरामध्ये फिरत असताना लोक आपापसात चर्चा करत होती आणि मी
नारदाने समंतक म्हणण्यासाठी रससेनचा वध केला. नारायण नारायण. काय श्रीहरी काय केल्याचे याचे प्रयत्न तुला भोगावे लागेल भोगावे लागेल भोगावे लागेल. नारायण नारायण. आता तर पाहायला खरी मजा येणार. चला तर मग आपणही आपल्या कार्यास प्रारंभ करू. तारही छेडिता दूर हे रंगले. तारही छेडिता सूर हे रंगले. ब्रह्मपुत्र नारद रमणाला निघाले. ब्रह्मपुत्र नारद रमणाला निघाले. हे मधुसूदना का कठोर वागलास विश्वाचा मात्र घात केलास. जर तुला संबंधक म्हणे होता तर माझ्याकडे मागितला असतास तर मी स्वखुशीने दिला असता. मामाश्री काय बोलत आहात आपण मला काही समज नाही. का घोटाळा आणतो चेहऱ्यावरती त्या प्रश्नांचा वध केला त्या संबंधक म्हणण्यासाठी ना हे आदर मला शोभत नाही. हे सापोटे असा वाईट आरोप करतो ना तुमच्या मनाला थोडं देखील खंत वाटत नाही का? कृष्णा याचे प्राईस तुला भोगावे लागेल भोगावे लागेल भोगावे लागेल. नारायण नारायण. पंख पाखरा दे रे मला श्रीहरीला पाहण्या. 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 पंख पाखरा दे रे मला श्रीहरीला या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. यावे नारद यावे या द्वारका नगरीमध्ये आपले सहज स्वागत आहे. नारायण नारायण. कोण श्रीहरी? आज या चेहऱ्यावर इतकी चिंता कशाची बरं दिसत आहे? अरे नारदा त्या शत्रुताने संबंधक म्हणे चोरीचा हात आणि प्रसेनच्या ब्रह्महत्येचा पात्र माझ्या मातीमाला आहे. याच विचारात मी त्रस्त झालो आहे. नारायण नारायण. कोण श्रीहरी? आपण मुळी चिंता करू नका.
या विश्वाचा करता करविता सुख दुःखाचा तारणहर्ता विघ्नहर्ता गजानन आपण जाऊन त्या बाळ गजाननाची आराधना करा तेच यातून मार्ग दाखवतील. नारायण नारायण. धन्य मुनिवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्री गणेशाची आराधना करतो. या पण येतो मी. नारायण नारायण. चला तर मग आपणही निघालं पाहिजे. पुणे राम आठवा थोड पुण्य साठवा. पुणे राम आठवा थोड पुण्य साठवा. पुण्याई जाते सगळ्या पूजाल वटवा. पुण्याई जाते सगळ्या पूजाल वटवा. नारदाने सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करूया. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. भक्तीचा छंद लाभू दे हो. भक्तीचा छंद लाभू दे हो. गणराया तुझे मनी गुण लावू दे. गणराया तुझे मनी गुण लावू दे. भक्तीचा छंद लावू दे हो. हे विघ्नहर्ता गजानना, त्या सृष्टीचा करता करविता, साऱ्या सुख-दुःखाचा तारणहर्ता, हे विघ्नहर्ता, त्या सृष्टीचे संबंधक म्हणे चोरीचा आट आणि प्रसेनच्या ब्रह्मातेचा पातक माझ्या माती माला आहे. तेव्हा हे संकट निवारण्यास मला सहाय्य करावे. हे विघ्नहर्ता गजानना, तुझ्या जर शुभ कार्याने माझ्यावरती आलेले संकट निवारण झाले तर या द्वारकानगरीमध्ये तुझ्या भव्य दिव्याचे मंदिर बांधून तुझी पूजा करेन, पूजा करेन, पूजा करेन.
त्याचा कोठेच शोध लागला नाही. पुढे पुढे जाऊन पाहावे. अरे रे, हा तर नुकसान झालेला घोडा. हा तर प्रसिद्धचा आहे. प्रसिद्धने येथेच असला पाहिजे. अरे, हा तर प्रसिद्ध आहे. याला पशुपालने काढून खाऊन टाकले. आणि हा व्याघ्रही जखमी अवस्थेत काय मृत्युमुखी म्हटला आहे. आणि ही तर जांभवंता सुवर्णाचे पावले. अरे जांभवंता कोट्याला पण बसला आहेस. अरे जांभवंता, तुझ्याकडे जो संबंधक म्हणे तो मला स्वकुशीने परत कर. ए वेड्या, त्या समर्थन करण्यासाठी बळ्या मध्ये वाटू झाल्या. त्या तुझी काय कथा? अरे जांभवंता, अजून वेळ निघून गेलेली नाही. तो संबंधक म्हणे स्वकुशीने बाहेर कर. ए मनुष्य प्राण्या, आल्या मार्गाने निघून जा, नाहीतर तुझे मरण निश्चित आहे. अरे जांभवंता, अजून वेळ निघून गेलेली नाही. संबंधक म्हणे स्वकुशीने परत कर. तो समर्थन कोणी तुला मुळीच मिळणार नाही. तुझ्या अंगात समर्थ असेल तर शिकारी जायचा. स्वीकार कर. जांभवंता उठ. जांभवंता, 7व्या अवतारात वचन दिले होते. 8व्या अवतारात रामरूपाने दर्शन देईल. तथास्तु, तथास्तु. मी आपणास ओळखू शकलो नाही. किती वेळ लागला या सेवकाला दर्शन द्यायला. प्रभू मला क्षमा करा. प्रभू क्षमा करा. प्रभू आज मी धन्य झालो. आजपासून या समंतक मनाचे व माझ्या कन्येचे रक्षण करा. मी माझ्या कन्येचा हात आपल्या हातात समर्पित करते. ठीक आहे जांभवंता. आणि माझ्या कन्येचे आपण शेवटपर्यंत रक्षण करा. या पण, ठीक आहे, येतोच मी. या पण. या सत्य ब्राह्मणाचं या द्वारका नगरीमध्ये तुझी पूजा करेन.